चित्रगीत आम्ही करूया आणि लगेचच त्यांच्या नागरी सत्काराला सुरुवात करूया। लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर आणि हा सगळा योग आज इथे जोडून आणला तो आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण अशोक मामांच्या कारकिर्दीचं कौतुक करूया, त्यांचं अभिनंदन करूया आणि यापुढेही तुम्ही त्यांच्या करिअरमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे त्याही रामशेठ ठाकूर उशिरा आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांचा सत्कार आहे ते आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते गेली 60 वर्ष 6 दशक जे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सिनेसृष्टीमध्ये नाटक आणि सिरियलच्या माध्यमातून ज्यांनी काम केलं ते अशोकराव सराफ यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आजचा सत्कार आहे। जोरदार स्वागत दोघांचे करूया। निवेदिता ताई सुद्धा आलेल्या आहेत। त्याच्याच बरोबर त्यांचा जसा 6 दशकाचा प्रवास आहे तसाच हे आमचे इथले जे स्थानिक नेते आहेत गणेशजी नाईक साहेब, सुनीलजी तटकरे साहेब खासदार, रामशेठ ठाकूर साहेब यांचा तिघांचा पण सत्कार सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते आहे का हे सुद्धा आमच्याकडे 50-55 वर्ष काम करतात। हे सुद्धा आमच्यासाठी नायक आहेत आणि त्यांचा सुद्धा सत्कार आपण आज आयोजित केलेला आहे। निवेदिता ताईंचा सुद्धा सत्कार आहे। याच्यामध्ये मुख्य भावना अशी की त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर आमचे बेडेकर साहेबांची चर्चा झाली का त्यांचा आपण सत्कार करूया। आमच्याकडे अतिशय सुंदर असं हे भूमिपुत्र भवन नाट्यगृह शिडकोच्या माध्यमातून झालं। रामशेठ ठाकूर साहेब आम्ही सगळे काँग्रेसमध्ये असताना त्यावेळेला नकुल पाटील तटकरे साहेब आम्ही सगळेच एकत्र होतो त्यावेळेला आघाडी सरकार। त्यावेळेला ज्यावेळेला अग्रिकोली भवन झालं त्यावेळेला ही मागणी माझ्या पत्रातून मी केली। नामदेव भक्तांनी चांगली मदत केली त्याच्यामध्ये दादा मुद्दामून सांगितलं आवर्जून आणि त्याच्यामध्ये इथं आणि पागोट्याला हुतात्मा भवन 2 जागांसाठी आम्ही मान्यता मिळवली। पागोट्याचं जे हुतात्मा भवन आहे त्याच्यामध्ये अडचण आली का ते माइन रोड मध्ये आल्यामुळे ते रखडलं, पण हे भूमिपुत्र भवन याचा टेंडर निघेपर्यंत आणि पूर्ण याचं काम होईपर्यंत त्याचा म्हणजे सुरुवात झाली। त्याच्यामध्ये हे पूर्णत्वास येण्यापर्यंत आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे एक सुंदर असं भूमिपुत्र भवन इथं उभारलं गेलं। आज त्याचं खऱ्या अर्थानं आज कौतुक करण्यासाठी अशासाठी आहे का उलव्यामध्ये नाट्यगृह झालं। तटकरे साहेब तुम्ही रोह्याला उभा केलाय, रामशेठ ठाकूर जे मात्र समोर आमचे बसले त्यांच्या माध्यमातून आपण पनवेलचं वासुदेव बलवंत फडके नाट्यगृह निर्माण केलं। इथं 1000ची कॅपॅसिटी असलेलं हे नाट्यगृह आहे आणि याचा नाटकांसाठी उपयोग झाला पाहिजे हा एक याच्यामध्ये प्रयोजन आहे। याच्यानंतर नाट्य महोत्सव आम्ही लावणार आहोत। मी याच्यामध्ये काम करत असताना मी सांगितलं का या 38 वर्षाच्या काळामध्ये तुमची सुरुवात मी बहुरूपीच्या निमित्तानं वाचली। वयाच्या 18व्या वर्षी तुम्ही मामांच्या माध्यमातून त्यांचे नाटक कमिटीचं सुरुवात केली। म्हणजे जवळजवळ 60 वर्ष ते नाटक पिक्चर सिनेमा हे जे तुमचं सिरियल सगळीकडे आणि अशोक सराफ नाव माहित नाही असा महाराष्ट्रात नव्हे तर मराठी माणूस या जगाच्या पातळीवर सापडणार नाही आणि म्हणून त्यांना पद्मश्री मिळालं तर मी एक त्यांचा अतिशय चाहता आहे, डायहार्ट फॅन आहे आणि त्यांचा सत्कार करावा। आणि सत्कारासाठी माणसं कोण तर ही माझ्या डोक्यात आलं। गणेश नाईक साहेबांचा आम्ही संघर्ष पाहिला जेव्हा शेकाप काँग्रेसचं फार मोठं प्राबल्य होतं तेव्हा ते शिवसेनेच्या माध्यमातून इकडे शाखा काढण्याचा प्रयत्न करत होते। जितू समोर बसलेला आहे, फार दगडफेक व्हायची। प्रतिकूल परिस्थितीमधून हा माणूस आला, लढला, लढवया आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे जाण्याचं काम केलं आणि म्हणून त्यांचा 50-75 झाली, त्यांचा सुद्धा 50-52 वर्षाचा हा संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे आणि म्हणून ते सुद्धा आमच्यासाठी नायक आहेत। तुम्ही जसे नायक अनेक भूमिका केल्या त्यांच्या सुद्धा भूमिका आहेत, त्यांचा सत्कार
सुनीलजी तटकरेंना आपण ओळखतोय, आपण ते आले, त्यांनी ज्या पद्धतीने काम केले, महाराष्ट्राचं राष्ट्रवादीचं एकदा इकडे अध्यक्ष आहेत, तिकडे पण अध्यक्ष होते, मंत्री झाले. एक वेळा विलासराव देशमुख साहेब आले एका कार्यक्रमाला रामशेठच्या घरी, रामशेठ वर गेले, आमचा कार्यक्रम संपला, जेवणाचा कार्यक्रम होता, रामशेठच्या खालच्या रूम मध्ये आम्ही थांबलो होतो. तर विलासराव आतमध्ये गेले आणि वॉशरूमला, आणि ते बाहेर येताना आमची चर्चा चालू होती. विलासराव बाहेर आल्यानंतर मी काय चर्चा चालली त्यांनी विचारलं. नाही, आणि मार्ग बदललेत, आता सगळे रोह्याकडे जातात, पूर्वी आमचे लोक सगळे मूनलाईटला जायचे, तर कसं काय झालंय, तर हो आता वेग पाटील असले तर ते पण रोह्याला भेटायला जातात, रामशेठ पण आमचे काँग्रेसवाले जातात. तर यांनी आता दिशा राजकारणाची बदलली आणि खरोखर या 25-30 वर्षामध्ये ताकदीनं सगळ्यांना अंगावर घ्यायची ताकद असलेला माणूस आहे. मी इस्रायल कसं लढते सगळ्यांच्या विरोधात, तशी ताकद, प्रचंड ताकद घेऊन ते लढतात, सगळ्यांना अंगावर घेऊन झालेत. पण त्यांचा सुद्धा हा एक आणि काम करणारा माणूस आहे. तसा सुशीलकुमार शिंदे साहेब एक सांगेल, विलासरावांना मुख्यमंत्री असताना किंवा केंद्रीय मंत्री असताना त्यांना कधीही मोबाईल लावा, मीटिंग मध्ये असतील तर 10 मिनिटात करतील, अर्ध्या तासात करतील. तसा तटकरे साहेबाला कधीही फोन लावा, हा माणूस बिजी असेल, मंत्री असताना सुद्धा असेल किंवा आता प्रदेश अध्यक्ष खासदार आहेत, ते जर बिजी असतील तर अर्ध्या तासात ते स्वतःहून फोन करतील आणि सतत कामाशिवाय माणूस टिकत नाही. या तिघांचं फार का कौतुक आहे. जरी यांची मुलं राजकारणामध्ये असली तरी सुद्धा हे बाप ते बाप आहेत, अजून 15-16 तास काम करतात. अशोक मामा तुम्ही 3-3 शिफ्ट मध्ये काम करताय, यांना शिफ्टच नाही, हे अहोरात्र काम करतात, किती ट्रॅव्हलिंग करतात. तर यांचं सुद्धा कौतुक करणं हे गरजेचं होतं आणि या निमित्तानं म्हणून आजचा हा सत्काराचा कार्यक्रम आहे. आपण सर्व चांगल्या मोठ्या संख्येनं आलात त्याच्याबद्दल हार्दिक आपलं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.